चांगला दिवस आहे, प्रजासत्ताक दिन 76वा आहे. त्या निमित्ताने सर्वांना माझ्याकडून आमच्या सर्व पॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो बंद आहे ना, उद्या काय बोल ना, कसं करायचं, पोस्टपोन करतो करायचा. हा मग संध्याकाळी भेटा तुला या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. आता मात्र यशवंत येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गावदेव ओवली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025चा महासंग्राम मित्र आपण पाहतात. भिवंडी ग्रामीण असोसिएशन 40+ माध्यमातून ह्या स्पर्धा मित्र पाहायला मिळत आहेत. चाचणी स्पर्धेनंतर आपापल्या विभागामध्ये जाऊन प्रत्येक टीम प्रत्येक संघ या आयोजन नियोजन करत असतात. त्यातील एक नामांकित स्पर्धा मित्र ही पाहायला मिळते, सरपंच उपसरपंच चषक 2026. सौ कुंताबाई विष्णू पाटील सरपंच, त्याचबरोबर सौ वैशाली अरविंद भोईर उपसरपंच यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. सिंगल धाव घेतली गेली आहे, डाबाला आकार दिला गेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर पूर्ण टीम ही चांगलं काम करते, चांगलं खेळ करते. पुढे चेंडू या विलेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी राकेश पाटील त्या ठिकाणी होते आणि झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होते बाद. क्या बात आहे, अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात या ठिकाणी झाले बाद. पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल आणि कशा प्रकारे खेळ करेल हे पाहण्यासारखं राहील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्पू येतोय. 2 बॅटर बाद झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र उडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हवेमध्ये होता बराच काल आणि इथं मात्र पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. या ठिकाणी पाहतोय आता मात्र अपील केली आणि अपील उचलून धरली. फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहिलं तर 45चे जे प्लेयर आहेत ते मला समाप्त झाले, त्या कारणास्तव ही ओव्हर कंप्लीट दिली गेली. म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 2-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्या बात आहे, विनोद यांनी मात्र चांगली गोलंदाजी साकारली गेली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले योगदान दिले गेलं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. मातीची खेळपट्टी आहे, चेंडू थोडासा थांबून येतोय, याचं कारण
फलंदाजी करण्यासाठी कुठेतरी दिक्कत परिस्थिती निर्माण होते, कारण आपण सर्व टीम ज्या आहेत त्या कॉन्क्रीट पिचवरती प्रॅक्टिस करतायत आणि संपूर्ण हंगाम त्याच्यावरतीच खेळतायत. त्या कारणास्तव या ठिकाणी धावा जमवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतोय. दिवा संघाने चांगल्या धावा जमा केल्या. वराल देवी ताडाली ही टीमला आपण पाहिल्या त्या धावा काही जमा करता आल्या नाहीत. फक्त त्यांनी ही 27 धावा जमा केल्या होत्या. 47चं लक्ष्य होतं. आणि या ठिकाणी पाहतोय की डावाला सुरुवात होते. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 2. या ओव्हरला सुरुवात होते. जितू पाटील पाहूया स्वतः संघनायक आहेत. जितू पाटील पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती होत आहेत सज्ज. स्वतः संघनायक करता धरता आहेत. पाहूया पुढे चेंडू फुलटॉस या ठिकाणी बीमार घोषित केला गेला. क्षेत्ररक्षक मात्र अंदाज बांधू शकला नाहीये. पाहूया डीप मध्ये चेंडू कुठे आणि क्षेत्ररक्षक पडतो कुठे या ठिकाणी पाहतोय. सीमा पार होते की काय चेंडू चौकार वाचवला की काय. यस बिमर आहे बट हा धावा किती पंच या चेंडूवरती 3. यस आणि 9 पकडून 4. यस 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 सन्मान्य प्रेमनाथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जितूजी पाटील साहेबांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर तुम्ही विकेट हॅट्रिक घेतली तर. क्या बात आहे. आज प्रेमनाथ पाटील खूप रंगामध्ये दिसतील. यावेळेस उडवला शॉट. क्या बात आहे. फ्री हिटचा चेंडू होता. पूर्णपणे आक्रमण पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सीमा पार. षटकार. वेलकम सन्माननीय निलेजी जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या ठिकाणी जर निलेश यांनी षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रवीण धनगर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये देण्यात येतील. या ठिकाणी विकेटला 1000 तर षटकाराला 500. पाहूया क्या बात आहे. हा मात्र चेंडू चांगला हाताळला गेला आहे. आपण नेहमी म्हणतोय ना की धक्क्याने माणूस सुधारतोय. एक षटकाराचा धक्का मात्र कमबॅक करून देतोय. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 12 लागली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या तर 2च धावा होत्या. या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा. आता मात्र ऑन साईडला खेचला आहे. राकेश पाटील इज देअर. चेंडूला उचलला जातोय. दुसऱ्या धावीची मागणी केली नाही पोहोचू शकत. बाद होते फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. थँक्यू. या ठिकाणी पाहिलं तर सिंगल येते. सिंगलने खेळ पुढे जाते. 13 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस प्रहार केला जरूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. क्या बात आहे. वेल जेज कॅच आणि एक मोठा झटका मोठा हादरा मित्र म्हणून निलेश याच्या रूपाने लागला गेला आहे पूर्ण टीमला. या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग खेळाडू आणि व्यासपीठावरील मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण स्क्वेअर कंपरच्या रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू येतोय. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. एक धाव कंप्लीट केली
आणि इथं मात्र आपण पाहतोय की सिंगलच धावा घेतली जाते आणि सिंगलने धावसंख्या पाहतोय धापलकावरती 14. धावा खूप कमी लागल्या गेल्यात आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर कमी होत्या त्या अनुषंगाने या ओव्हरमध्येही आपण पाहिल्या तर धावा बनल्या आहेत परंतु ज्या हव्या आहेत त्या धावा नाही बनत. पाहूया पुढील चेंडू. चला स्पीडअप करायचं आहे. आज उशिराने थोडासा शेड्यूल चालू झाला आहे त्या अनुषंगाने सर्वांना विनंती आहे की आपण वेळेवरती खेळ करायचा आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवला वाढू शॉट. पाहूया लांबी गाठली जाईल का. उंची तर गाठली गेली आहे आणि क्या बात आहे. अप्रतिम वेल जेच कॅच. फलंदाज अजून एक झेलच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. या ठिकाणी अजून एक फलंदाज या ठिकाणी होते बाद जेलच्या स्वरूपात. झटका क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर 6. आज ज्या लयमध्ये जाणली जाते पूर्ण टीम ती लय आज सापडली नाही आहे आणि पाहायला मिळत नाही आहे कारण धावाही खूप कमी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकेटही भरपूर पडले आहेत. जणू काही झडी लागली आहे. ज्या पद्धतीने मे महिन्याच्या सुमारास झाडाचे पाते जसे गळतात पानं जसे गळतात तसं विकेट एकामागून एक पडताना पाहायला मिळालेत. कुणालाही जास्त मोठी धावसंख्या जमा करता आली नाही आहे. तब्बल 4 फलंदाज असे आहेत की त्यांना खाताही खोलता आलं नाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला सिंगल धाव घेतली जाते. दुसरीची मागणी केली जाईल का. विठ्ठल टन होत आहे. फेकी चांगली झालेली आहे आणि अजून एक मोठा धक्का ज्याची अपेक्षा होती शेवटची किरण होती ती सुद्धा आपण पाहतो सोसत्यात रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय विठ्ठल. मग तिसरं या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणं कुठेतरी दुःखद घटना आहे. मनाला लागणारी गोष्ट आहे. या ठिकाणी पाहतोय अजून एक फलंदाज बाद होतो की काय. नामी संधी चालू आली होती. एफर्ट प्रयत्न खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. सिंगलने खेळ पुढे 16 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काही स्पर्धेमध्ये बघितला तर साईकृपा डोंगे संघाचा परफॉर्मन्स एक अव्वल दर्जाचा राहिला गेला आहे. गोलंदाजीची धार बॅटिंग शतरक्षण या सर्वाची सुमार दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या इव्हेंट या स्पर्धेमध्ये आणि या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांचं ही चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिले तर व्हाईट बॉल येतोय. अमंतर धावेचा भरणा 17 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस पाहतोय आपण पॉईंटच्या रिझनला जातोय. पाहूया डीप मध्ये छत्रशा पोचला जातोय. फेकी चांगली झाली आहे आणि पोचला गेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांनी धावसंख्या 19. राकेश पाटील आपण पाहिले तर गोलंदाजी मार्क वरती आहेत. पोलीस दलामध्ये कार्यरत परंतु क्रिकेटवरचा प्रेम त्यांना मात्र सातत्यपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरण्यास मजबूर करतोय. कारण असा एक खेळ आहे की ती प्रत्येकाच्या मनावरती राज्य गाजवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस पाहतोय आपण
स्क्वेअर रिजनला चेंडू जातोय, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावीची मागणी आणि डीपमध्ये चेंडू आहे, वेल अवसर आहे 2 धावा पूर्ण करण्याचा आणि बरोबर या 2 धावा या ठिकाणी होतात कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकते 21-21 धावा. इथनं जर एखादा मोठा फटका येणं आवश्यकता आहे, कमीत कमी 40, 42, 45 पर्यंत धावफलक गेलं तर तिथनं गोलंदाज फाईट करतील. त्याच्यासाठी प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे. यावेळेस पुढे सरसावले, आता मात्र पाहतोय आपण लॉंग ऑफच्या रिझनमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू निघून गेला सीमा पार. आला बऱ्याच कालानंतर चौकार. या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला येतोय, शतरषक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावीची मागणी केली, फेकी बरोबर झाली, परंतु कलेक्शन आला नाही चेंडू बरोबर हातामध्ये. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती. आता या शेवटच्या ओव्हरला जर 12, 13, 15 धावा जर आल्या तर एक चांगला मित्र म्हणेन का स्कोर आहे, जिथनं गोलंदाज फाईट करू शकतायत. कारण पूर्ण टीमकडे गोलंदाजीची धार चांगली आहे. यशवंत आहे, स्वतः मनोज टावरे, त्यानंतर विठ्ठल, निलेश, असे चांगले चांगले गोलंदाज आहेत की जे या 40-45 धावा डिपेंड करण्यासाठी प्रयत्न करतील. त्याच्यासाठी मात्र धावा जमवणं गरजेचं आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढे चेंडू, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस धरला होता, परंतु चेंडू खूप चांगला प्रशांत यांचा आपण पाहतोय. निर्धावची या ठिकाणी होते सांगता धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु या ठिकाणी गोलंदाजी मित्र म्हणेन लाईन लेंथ बरोबर आहे, मातीची खेळपट्टी आहे, गोलंदाजांना साथ देते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चेंडू थांबून येतोय आणि त्यामुळे बॅट अगोदर फिरून जाते, त्यानंतर चेंडू मात्र येतोय, अशी परिस्थिती पाहायला मिळते. इथे मात्र सोडून दिला आहे. क्या बात आहे. आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागण्याचं काम या ठिकाणी वाईटच्या आशेने सोडून दिला होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर चेंडू मात्र बरोबर एस्टेच्या वरतून निघून जातोय आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. पुन्हा एकदा डॉटची या ठिकाणी होते सांगता समाप्ती. पुढे चेंडू, या वेळेस मात्र शरीराचा वेध घेतला आहे. सिंगल चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. यस नाही, या फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे, पोचले नाहीत आणि एका ॲक्शनमध्ये आपण पाहिले तर चेंडू गॅदर केल्याने फेकून दिला ना, त्या कारणास्तव आपण पाहतोय फलंदाज मात्र पोचला नाहीये आपल्या घरामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांची नावं सेम आहे. पाहूया कोणाचं कर्म श्रेष्ठ ठरेल. कारण आपल्या गीतेमध्ये म्हटलेलं आहे की ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरेल श्रेष्ठ, आणि ते श्रेष्ठत्व या ठिकाणी दर्शवावे लागेल. बॅटर प्रशांत यास, कारण धावा कमी आहेत, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 दुने 6 धावा तरी आल्या तर एक चांगला स्कोअर होऊ शकतोय. धावसंख्या पाहतोय आपण 27 वर थांबून आहे. क्या बात है, यू मिस डेफिनेटली हिट बॉल दांडी गुल. फलंदाज बाद होतोय प्रशांत. बॅक टू द डगआउट.
आतापर्यंत एकही धाव खर्च गेली नाही या प्रशांत याने. आणि आता पाहतोय आपण की 4 चेंडूंचा खेळ झाला, एक गडी बाद केलेला आहे. या स्पर्धेची पहिली मिडन ओव्हर हाताली जाईल की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 9 विकेट आतापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑल आउटच्या दिशेने पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून. पाहूया रमेश येतोय शेवटचा अंतिम हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये 11व्या क्रमांकावरती. यावेळेस पाहतो चेंडूला सोडून दिला, उजवेशी सोडून जातोय आणि या ठिकाणी पाहिलं तर वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणाही केला जातोय. सिंगलने खेळ पुढे जाते. आत्ता मात्र कुठेतरी या चौथ्या चेंडूनंतर व्हाईट बॉल धावसंख्या पुढे जाते धावफलकावरती 28 या अंकावरती. पुन्हा एकदा पाहूया पुढे चेंडू. यावेळेस टर्न केला चेंडूला मिडविकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु सिंगलच येते. सिंगलपेक्षा अधिक काही नाही आहे. 29 धावा धावफलकावरती. यानंतर विजेता असा सामना होईल. कुठेही जायचं नाही आहे. दिवास्पट दिवा काय विजयाची सलामी दिली या स्पर्धेमध्ये. खूप चांगल्या धावा बनवल्या आणि खूप चांगली गोलंदाजी झाली. म्हणजे चहू बाजूने कामगिरी दिवास्पट दिवा संघाची या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली आहे. सचिन ऑन स्ट्राईक शेवटचा अंतिम चेंडू फेस करतोय. काय घडेल पाहूया. हा चेंडू मात्र पाहूया. यस उजेशी सोडून जातोय आणि या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बॅटने धावा बनत नाहीत, परंतु या ठिकाणी गोलंदाज अवंतर धावेने भरपूर भरणा केला जातोय. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे पहिल्या इनिंग मधील, अर्थात शेवटचा ओव्हर आपण पाहतोय. या ठिकाणी पाहतोय आपण स्क्वेअर कंपरच्या रिझल्ट मधून डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. यस ऑल आउट वाचवण्यासाठी आपण पाहतोय एक धाव घेतली नाही आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. आपण पाहिलं तर 31 आणि 32 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. ओव्हर टू मोहनदा. समोर पाहतो ना तो प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस नाही तुमचा फोन कसा खेळते काही पता नाही आता नाही. फोनला उतरला त्या पण पता नाही. प्रॅक्टिसला वेळ काढायला लागला. प्रत्येक सकाळी 1 तास जास्त नाही. एकच संपली का. हॅलो वेलकम के वेलकम नितीन भाऊ, अरुण भाऊ या. वेलकम चरणजी, आपण देखील या. हे स्वागत घ्या 2-3 त्यांचं स्वागत घ्या. यांचं आपण सोडलेलं तर कंबाईन करू. हां नाही का ठीक आहे आपला कंबाईन स्वागत करू. हॅलो जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मानी व्यासपीठावर विराजमान वऱ्हालदेवी ताडाली संघाचे कुल कॅप्टन प्रमोदजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑर्गनाइज कमिटी आपण स्वागत आणि सन्मान करूया. वऱ्हालदेवी ताडाली या संघाचे कुल कॅप्टन मान्य श्री प्रमोद चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं औचित्य साधून त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर वऱ्हालदेवी ताडाली संघाचे एक 40+ पाऊंडचे अष्टपैलू असे खेळाडू
नंदू बजागे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित वरळदेवी ताडाली संघाचे सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ख्याती आहे संतोष चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. वरळदेवी ताडाली संघाचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर सोनादेवी टेमगर संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व संघाला आपण कंबाईन सन्मानित करूया. के भाऊ, अरुण भाऊ उभे राहा. सर्व संघाला आपण सन्मानित करतोय कंबाईन. के भाऊ, यशवंत भाऊ, सर्व राहा उभे. सोनाले संघाचे नामांकित क्रिकेटर संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करतो. अरुण भाऊ आपण देखील राहा. सर्वांनी उभे राहा एकत्रित आपण. बघून भाऊ आपण देखील राहा. सर्वांचं कंबाईन स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हॅलो, जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या मॅचकडं. किती पाहिजे? 4 षटकांच्या ती धावा झाल्या 31 आणि विजयाचं लक्ष 32 धावांचं. आणि याच आव्हानाचा याच लक्षात पाठला करताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. साई कृपा डोंगिया संघाची प्रत्योरचा आपण साधारण विचार केला तर 8.00 ची सरासरी. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये आता एंटर झाली. एका बाजूला दिलीप आणि राकेश. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज यशवंत. गावदेव पुणे संघाचा सलामी गोलंदाज यशवंत हलक्याच पावलांचा रणव घेतो. पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात आलं तो फलंदाज दिलीप याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज यशवंत. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्पंज केलाय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. खाली क्षेत्र आणि चेंडू जाईल सीमार्शा बाहेर चौकार. पहिला चेंडू डॉट्स गेल्यानंतर त्या चेंडूचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना फलंदाज दिलीपच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चौकानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती बिनबाद 4. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. आता मात्र चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात तालून त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाजात थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. आउट ऑफ दी ऑफ स्टंप. अवांतर धावणी संघात धावसंख्या 5. आता मात्र चेंडूला समोर ओढावला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. झेल कॅरी केला जाईल का, मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान 1-2 धावा करण्याची संधी. खऱ्या अर्थानं क्रिकेटमधून झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच, लेलो मॅच जितो, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतोय. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डमधून कमालीचं क्षेत्ररक्षण. शॉर्ट कव्हरला आपण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, ज्यानं उत्तम झेल कॅरी केला आणि पहिली महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज.
कव्हरला इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, कमालीचा झेल कलेक्ट झाला आणि पहिली महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपत्र विजयाचं लक्ष्य मापक आहे. विजयासाठी फक्त 32 धावांची आवश्यकता. प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 8 धावांची सरासरी. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय विनोद. व्हॉट अ कॅच. हा चेंडू देखील ऑप्शन थोडासा बाहेरचा होता. चेंडूला सुंदरसा स्ट्रेल केलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक दक्ष होता. आपण पाहिलं पॉईंट डीप पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि महत्त्वाचा झेल. वेलकम संतोष. सोनाला संघ देखील मोठ्या ताकदीशी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. वेलकम संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होते. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय धनंजय. नेक्स्ट बॅट्समन धनाजी. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट आणि क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय गावदेवी ओवळी 40+ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषकाचं अतिशय दिमागदार आयोजन. तालुका क्रिकेटमधील सर्वात बिग स्पर्धा, मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला. आता मात्र चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, अतिशय प्रतिमोत्तम दर्जाची गोलंदाजी ओव्हर क्रमांक पहिल्यामधून यशवण्याची पाहिली, ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा आणि फलंदाज ज्यानं बाद केले 2. आई गावदेवी सोनाळे संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले. संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जतन, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला. गावदेवी ओवळी 40+ सरपंच उपसरपंच चषक 2026 स्पर्धेचं आगाज. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-7 अशी अवस्था आपण पाहतोय साई कृपा डुंगिया संघाची. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात होते. गोलंदाज तो विठ्ठल, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. चला आता वेलेचं देखील थोडंसं सहकार्य करा आपण प्लीज, थोडंसं वेलेचं सहकार्य करा. ऑन साईडचा फटका, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धावा काढण्याची संधी प्राप्त होते फलंदाज राकेश पाटील याला. या 2 धावांनी मला वाटतं राकेश देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 2-9 ओव्हर क्रमांक दुसरं. विठ्ठल चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा मानसमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये
बॅटमधून या चौकान संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 13. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. लेफ्ट हँड ओव्हरचा मार करताना गोलंदाज विठ्ठल. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 32 धावांचं. ऑन द राईज अतिशय चांगला फटका. आउट ऑफ इनसाइट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. नकार दिला जातोय. एकच धाव. धावसंख्या 14. दोन दिग्गज संघामधून जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमधून एका बाजूला साई कृपा डोंगे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. चेंडूला पुलकाडीचा प्रयत्न होता. शॉट फाईनला पण क्षेत्ररक्षक दक्ष पाहिलं मात्र झेल कॅरी करता आला नाहीये. जीवदान दिलं जातं आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 15. धनंजयच्या बॅटमधून आपण चेंडू फटका पाहिला होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी चेंडूला सुंदरसं हुक केलं होतं. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये निश्चित संपर्क साधता आलं नव्हतं मात्र शॉट फाईनला क्षेत्ररक्षक देखील थोडीशी गडबड करतोय. चूक करतोय. विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जागेवर होतं मध्ये चिकी संघेल कंप्लीट. धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर अस्किंग रन रेट जी धावांची गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. दोन्ही संघामधून एक नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. जसं तसं उत्तर. 12 चेंडूमधून 16 धावा झालेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमधून अजून 16 धावांची गरज आहे. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला. पहिल्या 12 चेंडूमधून 16 धावा झालेल्या आहेत. आता येणाऱ्या 12 चेंडूमधून 16 धावांची गरज आहे. एक जशाच तसं उत्तर नेट टू नेट फाईट दोन संघामधून आपण पाहतोय आणि बघूया अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही आहे की कुठला संघ या स्पर्धेमधून आपलं विजय संपादित करेल. एका बाजूला साई कृपा डोंगे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी आपली लिगली नोंदणी देखील करा प्लीज. जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले असतील त्या संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की या स्पर्धेची लिगली नोंदणी आपलं रिपोर्टिंग करा. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. दोन आण कॅमेरा कंटिन्यू चालू आण दे. 3 आहेत. पॅनल ठेवलं दमन पासून त्याला खेळला होता पण अजून 34 काय चेंडूवर मोठा फटका. या स्वेलजॅज कॅच. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातोय. महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट.
ची गरज. आस्किंग रन रेट आता वाढलेले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं एक गाव आणि या गावाशेजारी निसर्गाच्या सानिध्यात हे मैदान आपण पाहू शकता. निसर्गरम्य असं वातावरण, जणू का आपण माथेरानला आलोय. सुरेख आणि सुंदरसं निसर्ग आणि या निसर्गाच्या सानिध्यात या स्पर्धांचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. बॅक टू बॉलरचा मारा झाला होता आणि आपला फलंदाज सुंदररित्या चेंडूला कलेक्ट केला आणि महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज कमालीचं षटक, मॅजिकल षटकातून गोलंदाज निलेश. तिसऱ्या ओव्हरमधून आपण जर विचार केला तर निश्चितच परिपूर्ण बॅकफुटवर संघ आहे साई कृपा डुंगे. आता उर्वरित 7 चेंडूमध्ये विजयासाठी 14ची गरज आहे. मात्र संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज, मॅच विनर म्हणून खऱ्या अर्थाने ज्याला आपण संबोधतोय, प्रशांत मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. आता बघा प्रशांत याला देखील 7 चेंडूमधून 14 धावा करायच्या आहेत. त्या अनुषंगाने शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानामध्ये थांबणं त्याला देखील गरजेचं आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयासाठी 14ची गरज. मात्र संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आणि भरवशाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय प्रशांत. आता मात्र परिपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं प्रशांत याच्या खांद्यावर असणार आणि प्रशांत याच्याकडे चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. बघू जितू त्याला कशा प्रकारची साथ देतोय. गोलंदाज प्रशांत, जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल का बघूया. गोलंदाज प्रशांत, फलंदाज जितू, नॉन स्ट्रायकरला प्रशांत. बत्तीस धावांचे एक मापक लक्ष्य ज्याला आपण लो स्कोरिंगचा सामना म्हणू शकता आणि या लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये अतिशय रंगत आणि चुरस अंतिम ओव्हरमधून आपण पाहतोय. साई कृपा डोंगे संघ परिपूर्ण बॅकफुटवर आहे. सजीची कामगिरी पहिल्या 3 ओव्हरमध्ये संघाला सत्ता आली नाही आहे. आता मात्र उर्वरित 7 ओव्हरमध्ये विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. एक दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला. याचं कारण देखील आपण मैदानाच्या आत पाहिलं. फलंदाज थोडासा बाहेरचा चेंडू, पंच देतील वाईटचा इशारा, 1 धाब्याचा निर्वाळा. आता येणारा चेंडू 6 आणि विजयासाठी 13ची गरज. खऱ्या अर्थाने या सिच्युएशनमध्ये गोलंदाज अशा प्रकारचे गोलंदाज आपण करू शकत नाही आहे, कारण तुमच्याकडे जेव्हा बॅलन्स फार कमी असतं ना तेव्हा खर्च देखील फार जपून करायचा असतो. गोलंदाज प्रशांत, जेतू पाटील याच्याकडे देखील चांगली मोठी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. डिफेन्सिव्ह फटका, अतिशय नियोजनबद्ध फटका आपण पाहिला. हलक्याच बॅटने फक्त चेंडूला प्लेसमेंट केलं आणि खास करून आपल्या साथीदाराला एक बॅट रोटेट करण्याची संधी प्राप्त करून दिली जितू याने. आता येणारा चेंडू 5 आणि विजयासाठी 12ची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 12ची गरज. 5 चेंडू पेस करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारताना फलंदाज. पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका, यास जागते रहो का आदेश. येणारे 4 चेंडू विजयासाठी 8ची गरज. जगते रहो का आदेश देताना फलंदाज प्रशांत, गोलंदाज प्रशांत याला. चेंडूला ऑन साइडला उडवला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज. तो फटका सजला, चेंडूची लाईन लवकर रेट केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आता मात्र परिपूर्ण कमबॅक होताना संघ आपण पाहतोय साई कृपा डुंगे. येणारे चेंडू 3, विजयासाठी 2ची गरज. 3 चेंडूचा खेळ बाकीने विजयासाठी फक्त 2 धावांची गरज, कारण की पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला 4 आणि त्यानंतर षटकार. कमालीची फलंदाजी. चला दिवास्पोर्ट दिवसांगाचं कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीकडे यायचं आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर.
त्याला द्यायचा मॅन मॅच. त्याला दे पण पूर्णवाल्यांना बोलव मी बाकी हॅलो धन्यवाद डिझाईन. नो डाऊट सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मानकरी वन मॅन आर्मी. खऱ्या अर्थानं आपण पहिलं संघ परिपूर्ण बॅकफूट असताना संघाचा तारणहार वन मॅन आर्मी बनला. संघाला ज्यानं विजय संपादित करून दिलं तो ठरतो स्पर्धेचा फिनिशर. प्रशांत आपण आपला पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे आणि कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. पूर्ण संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीचे संपर्क साधा. ओके मनोज भाऊ. प्रणय सुदाम म्हात्रे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान मानसी प्रणव सुदाम पाटील म्हात्रे. प्रणव म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. प्रणव यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडे देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि याच कार्यक्रमाचं किंवा या स्पर्धेचं औचित्य साधून त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठ मंचावर करतोय. धन्यवाद. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन प्रशांत. प्रथम आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. काय कमालीचा खेळ. संघ जवळ असं वाटला होता की कोमात आहे पण त्या संघाला आपण जोमात आणलं. संघ जवळ कोमामध्ये गेला होता आणि त्या संघाला आपण कोमामधून बाहेर आणलं. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी तुमच्या बॅटमधून वापरली. मी सन्मानी व्यासपीठावर मान्य श्री के जी आपण जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं वितरण करावं.